Hello everyone, how are you guys? I hope you all guys are doing extremely well. Welcome back to my official YouTube channel. सो आज आम्ही जातोय नाशिक. कुठे ते मला पण एक्झॅक्ट आणखी माहीत नाही आहे. आता ठरवू पुढे. आता तर तेजल निघाली आहे घरून. तेजल, मी आणि भावना. आणखी अप्पीचं काहीतरी कारणवर रिझन असतंच, तिचं काहीतरी कायम कॅन्सल होतं, काहीतरी काम आहे तिला. ठीक आहे. सो पुढचं प्लॅन आणखी खूप काही आहे. सो चला, आता तर मी पण रेडी झाली आहे. हा माझा आजचा आउटफिट. सो चला पुढे काय काय बघूया. सो ऐसी क्यूट सी स्माइल देके मी निघाले माझ्या पुढच्या प्रवासाला. सो पप्पांना जायचं होतं ऑफिस आणि मला पण तेजला त्यांच्याजवळ. सो पप्पांनी मला त्यांच्याजवळ ड्रॉप केलं आणि तिथून आम्ही गेलो. म्हणजे मुलींचं सगळ्यात जास्त प्रेम असलेलं ठिकाण म्हणजे झुडिओ. काय बोलणार मी. आम्ही तिथे प्रत्येक टाईम काहीतरी नवीन कलेक्शन असलं की आम्ही तिथे सगळ्यात पहिले. सो आम्हाला जायचं होतं. तर आम्ही पोहोचलो तिथे आणि तिथलं विंटरचं कलेक्शन बघून तर डोकं काम करत नव्हती. इतके व्हेरायटीज बापरे की आम्ही प्रत्येक ठिकाणी 10-15 मिनटं सोचत होतो की भाई काय घ्यायचं काय नाही. डोकं काम नव्हतं. इतके सुंदर ड्रेस वगैरे. तरी आम्ही मोक्कार बिल फाडलं आहे, खूप काही घेतलं आहे. आणि तिथे गेल्यावर आमच्या गप्पा पण संपत नाही. आम्ही सोचतच बसतो की घ्यायचं काय. आणि एकाच्या डिसिजनवर सगळं नाही, सगळे विचारणार भाई हे घ्यायचं आहे, भाई हे घ्यायचं आहे. आणि जेव्हा आम्ही ठरवून घेतो की हे घ्यायचं आहे ते कॅन्सल होऊन जातं आणि घेतो आम्ही काहीतरी वेगळंच. त्याच्यात माझं डोकं तर कामच करत नव्हतं. मी तिलाच विचारलं, ब्रो बोल क्या लू मैं बोल. मग ती असली की मी टेन्शन घेत नाही, ती मला सजेस्ट करते. 2-3 तर घेतले. आता कोणतं आवडतं काय माहिती, त्यातून फायनल करू. आणखी असे तर आणले 2-3 घेतले. आता बघते. असं वाटतं झुडिओतच बसून राहू. तिथल्या लाईटमुळे आहे ती त्यापेक्षा थोडी जास्त गोरी दिसते. सो आता इथे तर झाले. आणखी बाहेर कुठे जातोय ते मला माहीत नाही. पुढे बघू कुठे जातोय. एक ट्राय केला, खूप सुंदर दिसतोय, खूप मस्त. मला तर फार आवडला. आता दुसरं ट्राय करू. त्या ड्रेसबद्दल काय बोलू, खूप आवडलं मला. खूप आवडलं आहे. खूप बघा, खूप आवडलं. तिथे गेल्यावर आवडायला तर खूप काही आवडतं. सगळंच उचलून घेऊन आलो आहे. बिलिंगच्या वेळेस सगळे पैसे ठेवून बी आलो आहे. घरी येऊन वाट लागणार होती ती वेगळीच. पण जाऊ द्या गाईज, आवडलं तर घेऊन घ्यायचं. कल हो ना हो समजून आम्ही घेतलं. त्यानंतर हे सगळे माझे नव्हते, ह्याच्यात अर्धे तेजलचे, भावनाचे. आणि असं तर कधी झालं नाही आहे गाईज की आम्ही बिलिंग केलं आणि चुपचाप आम्ही बाहेर आलो. नो वे गाईज, आम्ही परत जाऊन काहीतरी बघणारच. मग परत जाऊन बसलो. परत आम्हाला ते शूज खूप आवडले होते सगळ्यांना. सगळे ट्राय करत होतो, एवढे सारे केले. पण आम्हाला समजलं की पैसे आता संपले. सो आम्ही निघालो बाहेर. येऊन भूक तर लागलेली, सकाळीच गेलेलो आम्ही. सो पाणीपुरी खाल्ली, खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि तिथून आम्ही निघालो. आणि ह्यांच्या गप्पा गाईज काय बोलू मी तुम्हाला. मर्सिडीज घ्यायची की BMW. शेवटी आम्ही इतका वेळ ऐकलं पण त्यांना काहीच घ्यायचं नव्हतं. त्यांचं डीप कन्व्हर्सेशन कशाबद्दल चालू होतं. आणि आज मला जायचं होतं तेजल आणि त्यांच्या इथे. खूप दिवसांपासून मावशी पण बोलवत होतं, तेजल पण. सो आमचा प्लॅन तर तिथे जायचाच होता. पण आम्ही डिसाईड केलं की पहिले झुडिओला जाऊन येऊ. तर मग तिथून आणि आमच्या गप्पा कुठेच कमी नाही होत. आम्ही रोडवर पण थांबून गप्पा मारतो. आमचा विषयच खूप वेगळा आहे. त्याच्यात मग आम्ही पोहोचलो. इतकं सुंदर वातावरण झालेलं नाशिकमध्ये. आता तर थंडीमुळे इतकं छान वातावरण आहे, खूप सुंदर. आणि संध्याकाळ झालीच होती आम्हाला घरी पोहोचण्यापर्यंत. भरपूर उशीर झालेला आम्हाला. झुडिओमध्ये गेल्यावर म्हटलं काय उशीर तर होणारच. मग पोहोचलो घरी, पण मावशी काही घरी नव्हत्या. सो आम्ही सगळं सामान तिथे ठेवलं आणि आम्ही डायरेक्ट पोहोचलो मावशीकडे, म्हणजे की समोरच. तर मावशी मस्त काय भेंडीमध्ये ते गवत काढत होते. मग काय मावशींना हाय हॅलो करून मी आणि तेजल, त्यांचं इतकं सुंदर शेतात वातावरण पण खूप छान होतं. म्हटलं रील तर शूट करायलाच पाहिजे. मग काय लगेच आम्ही पोहोचलो रील शूट करायला. खूप फोटोज काढले, रील शूट केल्या. त्यानंतर पोहोचलो घरी. आणि मी आली म्हणून पहिल्यांदा स्वयंपाक करते. मला ही खुशी मी जाहीर नाही करू शकत. मला खूप खुशी आहे की मी गेली म्हणून स्वयंपाक करत होती.
हे बघून ती मला शिवाय देणारच आहे, ती गोष्ट वेगळी आहे. पण आणि घरात कधी स्वेटर न घालणारी मी तिथे जाऊन डायरेक्ट स्टोल वगैरे, इतकं खतरनाक थंडी आहे त्यांच्या इथे, बापरे. मग काय आम्ही रात्रीपर्यंत नुसता शेकत बसलो. इतकी सुंदर सकाळ बघण्यासाठी तर आपल्याला इथेच यावं लागेल. खूप छान वातावरण होतं, एकदम कवळं ऊन आणि इतकं सुंदर वातावरण, त्यात हे झाडं वगैरे एकदम ॲस्थेटिक. इथे फोटोज वगैरे इतके सुंदर आहेत, आम्ही खूप फोटोज वगैरे काढले आणि नंतर रेडी झालो परत यायला. तिचंही ऑफिस होतं आणि मलाही घरी यायचं होतं. मग झाली रेडी परत निघण्यासाठी. सो दॅट्स इट फॉर दिस व्लॉग गाईज. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय गाईज. बाय.